नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे रविवार. म्हणजे अंघोळ झालेली आहे आणि आज मी आता अंघोळ झाल्यात देवपूजा करणार आहे. तर आता देवपूजा झाल्यानंतरच तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे. पण सुरुवातीला मी देव हे जास्त काही आमच्याकडे देव नाहीत, थोडेसे देव आहेत. लक्ष्मीची एक मूर्ती आहे आणि बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा आहे. जे आपल्या घरामध्ये देव असतात अगदी तेच आहे. आपलं कुलदेवताचं एक देव आहे आणि सगळ्यांचं लाडकं देव म्हणजे आराध्य विठ्ठल रखुमाईची एक छोटीशी मूर्ती आहे. भागवत गीता आणि कळश एवढेच माझ्याकडे तरी देव आहेत. मी जास्त काही देव ठेवत नाही किंवा देवांच्या जास्त गर्दीसुद्धा करत नाही. जे आपले नेहमीचे देव किंवा आपले कुलदैवत आपण ज्याच्यावर श्रद्धा आहे आणि स्वामी समर्थांचा एक फोटो आहे पाठीमागं. आपल्याला ते एक मूर्ती आणायची अक्कलकोटला जाऊन. आपण लवकरच आपण अक्कलकोटला जाणार आहे, त्यावेळेस तिथूनच मी मूर्ती देखील आणणार आहे. तर अशा प्रकारे देव सगळे मी काढून घेतले पाण्यामध्ये आणि स्वच्छ पुसून घेतलेलं आहेत. ही भागवत आहे का तर भागवत गीता मी कधी कधी वाचत असते. रोज 1-2 वेळा वाचून झाली, पण जेव्हा जेव्हा मला वाचावीशी वाटते त्यावेळेस मी ती वाचत असते. अशी एक पितळेची आमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. ते सासूबाईंनी दिलेली आहे, त्यांनी पंढरपूरवरून आणलेली आहे. ते देखील मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहे. अशा प्रकारे माझा पहिला एक चॅनल आहे साचीबाई मराठी रेसिपी. याच्यावरती बरेच कमेंट आले, ताई तुमचं मंदिर कुठून घेतलं, कितीला घेतलेलं आहे. आणि मी तर खरं सांगेन की तुम्हाला मंदिर रेडीमेड घेण्यापेक्षा बनवून घ्या. रेडीमेड घेतलं की खूप चायना मॉडेलचं असल्यामुळे डुप्लिकेट असतं. पाठीमागचं फोटो मध्यंतरी आमचासुद्धा निघाला होता, परत आम्ही तो चिटकवलेला आहे. यासाठी मी तर सांगेन की तुम्ही बनवून घ्या. तर मंदिर खूप छान दिसायला देखील आहे, पण बनवून याच्यापेक्षा छान आपल्याला मजबूत मिळतं. जे आम्ही चूक केली ती तुम्ही करू नये असं मला तरी वाटतं. बघा आता इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. आमचं हे ज्योतिबा आहे. ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे. ते देखील मी ते पुसून घेतलेलं आहे. आणि अन्नपूर्णा आहे वाटीत छोटेशा. थोडेसे धान्य म्हणजे तांदूळ आहेत आणि त्याच्यावरती मी अन्नपूर्णा ठेवते. ही आहे महालक्ष्मी चांदीची. ही देखील लग्नात आईने अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी दिलेली आहे. ते प्रत्येक लेकीला दिली जाते. तेच तुम्हालासुद्धा दिलेले असेल कमेंट करून सांगा. जर दिली नसेल तुमच्या देवारात अन्नपूर्णा किंवा महालक्ष्मी नसेल तर ते नक्की ठेवा. म्हणजे घर आपलं भरभरून राहतं. पैसे देखील कमी पडत नाहीत. म्हणून महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा ही घरात असायलाच हवी असं माझं तरी म्हणणं आहे. आणि बाळकृष्ण सगळ्यांच्या घरामध्ये गोविंदाने नांदावं आणि घर मुलांनी भरलेलं असावं यासाठी हे बाळकृष्ण असतो. प्रत्येकाच्या लग्नात देखील दिला जातो. जरी आपण बाहेरगावी राहत असेल तरीसुद्धा सासूबाई आपल्याकडनं त्यांच्याकडून एखादा बाळकृष्ण घ्यायचा. म्हणजे आपला देवारात बाळकृष्ण ठेवलेलं खूप चांगलं असतं. तिथे एक पैशाचं नाणं होतं, ते देखील पुसून घेतलेलं आहे. त्याची देखील पूजा करतो. आणि हे साईबाबांचा एक फोटो आहे आमच्याकडे, तो देखील पुसून घेतलेला आहे. आणि अगदी खूप जुना म्हणजे मिस्टर ज्यावेळेस 10वीत असताना त्यांची शंकरावरती खूप श्रद्धा आहे आणि ते सोमवार देखील उपवास पकडतात. अगदी मंदिरात गेल्यानंतरच पाया पडल्यानंतरच उपवास सोडतात. आजही त्यांनी त्यावेळेस हा फोटो आणलेला आहे. आजही आम्ही त्याची पूजा करतो. जवळ त्याला 20-22 वर्ष तरी कंप्लीट झाले आहेत. आणि आम्ही हे पंढरपूरला गेलो त्यावेळेस तिथून अशा छोट्या माळा आणलेल्या आहेत. खूप सुंदर आणि छोट्या आहेत. खूप छान बसतात, दिसायला देखील खूप छान दिसतात. नेमकं आता फुलं संपलेले आहेत आणि उन्हाळा सुरू आहे. आम्ही विकतच फुलं आणतो. इथे शहरात कुठे एवढी फुलं भेटत नाहीत, पण आता फुलं संपलेली आहेत. फुलं असल्याशिवाय पूजा केल्यासारखी वाटत नाही, पण करणार काय, कधी कधी साधी पूजा देखील मानून घ्यावी लागते. तर अशा प्रकारे हे 4-5 हार आहेत छोटे छोटे, ते देखील मी याप्रमाणे ठेवलेले आहेत. तर जास्त काही देवाऱ्यावरती देव घरामध्ये गर्दी नाही, अगदी मोजकेच देव आहेत. आणि तुमच्या पण देवघरामध्ये जास्त देव आहेत का कमी आहेत ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि हे देवघर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला सुद्धा देवघर असं मोठं हवं असेल तर शक्यतो बनवूनच घ्या, रेडीमेड नका घेऊ. तर इथे मग दिवा ठेवलेला आहे आणि हे अगरबत्तीचं छोटंसं स्टँड आहे. यामुळं काय होतं, आपला जी राख असते अगरबत्तीची ती बाहेर पडत नाही, याच्यामध्ये साठून राहते. आपण जेव्हा बाहेर एक काढून तुळशीमध्ये ओतू शकतो. यासाठी हे स्टँड खूप छान आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर अगदी काही जास्त किंमतसुद्धा नाही, 100 रुपयाचंच आहे. मिशोवरून मागवलं होतं मी हे स्टँड. अशा प्रकारे ही पूजा झालेला एक कळश आहे आणि हा मी घासून घेतला आहे, भरून घेतलेला आहे. आणि याच्यावरती नारळ ठेवतो आम्ही. आणि असा कळश असावा. लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं. त्याच्यामध्ये एक नाणं आणि एक सुपारी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती हा नारळ ठेवलेला आहे.
तर अशा प्रकारे नारळ ठेवल्यानंतर याच्याला आता आपण स्वस्तिक काढून घ्यायचं याच्यावरती थोडंसं कुंकू ओलं करून, म्हणजेच लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम राहतं आणि घर देखील प्रसन्न राहतं. आम्ही हॉलमध्येच हे मंदिर ठेवलेलं आहे. आता बऱ्याच कमेंट आल्या होत्या, ताई तुमचं घर दाखवा. घर काय एवढं मोठं अगदी खूप सुंदर आहे असं नाही, पण खूप छोटं आहे, पण खूप छान आहे. मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर दाखवेन. आणि देवासाठी आम्ही असं सेपरेट एका भांड्यामध्ये मी तेल काढून ठेवते आणि या मंदिराला असं छान छान 2 कप्पे आहेत. आपण त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवू शकतो, म्हणजे हळदी-कुंकवाचं, तेलाचं, अगरबत्ती, अजून आपली माळ, जपमाळ, घंटी आणि बरंचसं साहित्य आपण या कप्प्यामध्ये ठेवू शकतो. वरती काही राहत नाही, त्यामुळे हे मंदिर दिसायला देखील खूप छान आहेच. शिवाय साहित्य या मंदिरामध्ये खूप बसतं ह्यासाठी. तर अशा प्रकारे मी कुंकू वगैरे लावून घेते देवाला आणि इथं ह्याच्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे. करायला स्वस्तिक देखील इथे मी काढून घेतलेलं आहे. आता हळदी कुंकू लावून झालेला आहे. आता दिवा मी लगे पेटवणार आहे आणि अगरबत्ती लावायची राहिलेली आहे. हा व्हिडिओ बराच मोठा होईल, कारण मला कमीत कमी 25 ते 30 मिनटं पूजा करायला वेळ लागतो. मी गडबडीत पूजा अजिबात करत नाही, मला प्रसन्न वाटत नाही यामुळे. आणि मग व्हिडिओ पूर्ण दाखवायचं म्हटलं तर खूप मोठा होईल, यासाठी मी शॉर्टकटच हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला. तर दिवा लावून झालेला आहे. आता इथे मी अगरबत्ती देखील लावून घेतलेला आहे दोन्ही. संपूर्ण आपली पूजा तयार झालेली आहे आणि मस्त छोटीशी एक रांगोळी काढून घेतलेली आहे. देवाला साखरेचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे आणि आता नमस्कार करून आपली ही पूजा इथे आज झालेली. अशा प्रकारे मी पूजा करत असते अंघोळ झाल्यानंतर, किंवा सकाळी 6 वाजता माझे मिस्टर देखील पूजा करत असतात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये. धन्यवाद.